ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आपण ठेवले आहे। या अध्यात्म यात्रेचे प्रवचन मालिकेचे हे 58वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 57व्या प्रवचन पुष्पात आपण शुद्ध मुक्त व्यक्ती कसा असतो, स्वजाणकार व्यक्ती कसा असतो याचे श्रवण केले। आजच्या 58व्या प्रवचन पुष्पात आपण यज्ञ म्हणजे काय, यज्ञाचे प्रकार कोणते, यज्ञाची पूर्व आवश्यकता कोणती आहे आणि प्राणायामाचे प्रकार कोणते आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे त्यांच्या कृपेने व त्यांच्याच इच्छेने करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु शिष्याचा, भगवंत भक्ताचा, श्रीकृष्ण व अर्जुनाचा अमर संवाद, सुख संवाद, मधुर संवाद सुरू आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म फळापासून स्वतःला कसे वेगळे ठेवावे, अलिप्त राहावे, त्याचा त्याग कसा करावा व जीवन अंतर्बाह्य आनंदी, स्थिर, शांत, समाधानी, प्रसन्न कसे ठेवावे याचे मार्गदर्शन अर्जुनाला करत आहेत। अर्जुन हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे आणि हे पाहून भगवान श्रीकृष्णांना अत्यानंद झालेला आहे व ते पुढे मार्गदर्शन करण्यास सुरुवात करत आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तुला मी आता यज्ञ म्हणजे काय, यज्ञाचे प्रकार कोणते, त्याची पूर्व आवश्यकता काय आहे व प्राणायाम म्हणजे काय याचे मार्गदर्शन करतो। तू ते देखील स्थिर व शांत चित्ताने समजून घे। अर्जुना, यज्ञ म्हणजे
भक्ताला भगवंताशी, शिष्याला गुरुशी जोडण्याची एक पवित्र प्रक्रिया आहे अर्जुना. यज्ञ हे 2 स्तरावर केले जाऊ शकते. बाह्य स्तरावर म्हणजेच शारीरिक स्तरावर व आंतरिक स्तरावर म्हणजे मनाच्या स्तरावर, अशा 2 स्तरावर यज्ञ केले जाऊ शकते अर्जुना. बाह्य स्तरावरील, शारीरिक स्तरावरील यज्ञ म्हणजे पवित्र यज्ञकुंड आणणे, त्या यज्ञात आहुती आणणे म्हणजे पवित्र लाकडे जमा करून त्या यज्ञकुंडात ठेवणे, त्या लाकडांचे घर्षण करणे, त्यातून जी ठिणगी निर्माण होईल त्या ठिणगीतून हळूहळू धूर येईल, त्या ठिणगीचे अग्नीत रूपांतर होईल आणि त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडामध्ये हळूहळू अग्नी निर्माण होईल, आसपास तेज निर्माण होईल. मग त्या यज्ञकुंडामध्ये तूप टाकले जाईल आणि त्या तुपामुळे तो अग्नी अजून मोठा होईल, त्याचे तेज जास्तीत जास्त वाढेल. मग ती तूप टाकण्याची प्रक्रिया, लाकडे टाकण्याची प्रक्रिया म्हणजे आहुतीची प्रक्रिया निरंतरपणे चालू ठेवावी लागेल आणि हळूहळू आसपासचा सर्व परिसर त्या अग्नीच्या तेजाने, यज्ञामुळे पवित्र व सात्विक होईल. हा झाला बाह्य स्तरावरील, शारीरिक स्तरावरील केला जाणारा यज्ञ. अर्जुना, ह्या यज्ञापेक्षाही महत्वाचा यज्ञ म्हणजे मानसिक, आंतरिक, मनाच्या स्तरावरील केला जाणारा यज्ञ आहे अर्जुना. मनाच्या स्तरावरील, आंतरिक स्तरावरील यज्ञासाठी सर्वात आधी म्हणजे त्या भक्ताने, त्या शिष्याने डोळे हळूहळू बंद करणे आवश्यक आहे. हळूहळू, नम्रपणे, स्थिरपणे, शांतपणे डोळे बंद केल्यानंतर आपल्या मनाकडे पाहणे आवश्यक आहे. आपल्या मनाकडे पाहून तो शिष्य, तो भक्त आपल्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये असलेल्या शांतीला, प्रेमाला, करुणेला, विवेकाला, विनम्रतेला, प्रसन्नतेला, आनंदाला, समाधानाला एकमेकामध्ये मिश्रण करणे आवश्यक आहे. प्रेम, शांती, आनंद, मौन, अलिप्तता, प्रसन्नता या सर्वांचे मिश्रण हळूहळू डोळे बंद ठेवूनच करणे आवश्यक आहे. या मिश्रणामध्ये संयम आणि धैर्य सुद्धा मिश्रित करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डोळे नम्रपणे बंद ठेवणेच आवश्यक आहे अर्जुना. कारण आपण मानसिक स्तरावर, मनाच्या स्तरावर, आंतरिक स्तरावरील यज्ञ करत आहोत. आता हे मिश्रण छान तयार झाल्यानंतर गुरु कृपेचा, गुरूंच्या आशीर्वादाचा यज्ञकुंड आपल्या मनामध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. या यज्ञकुंडामध्ये, गुरुकृपेच्या, गुरूंच्या आशीर्वादाच्या यज्ञकुंडामध्ये हे केलेले मिश्रण, प्रेम, शांती, आनंद, धैर्य, संयमाचे मिश्रण त्या कुंडामध्ये डोळे बंद ठेवूनच हळूहळू प्रेमाने ठेवणे आवश्यक आहे. ते मिश्रण गुरुकृपेच्या यज्ञकुंडामध्ये, गुरूंच्या आशीर्वादाच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी त्याचे मंथन केल्यानंतर, आनंदाचे, समाधानाचे, संयमाचे, धैर्याचे मंथन केल्यानंतर हळूहळू गुरुकृपेच्या भांड्यामध्ये ज्ञानाची ठिणगी निर्माण होते अर्जुना. जेव्हा
गुरुकृपेच्या गुरु आशीर्वादाच्या भांड्यामध्ये यज्ञ कुंडामध्ये ज्ञानाची सूक्ष्म ठिणगी निर्माण होते. त्या ज्ञानाच्या सूक्ष्म ठिणग्यामुळे त्या यज्ञ कुंडातून हळूहळू अज्ञानाचा धूर बाहेर पडायला सुरुवात होतो. अर्जुना, जेव्हा हा अज्ञानाचा धूर हळूहळू बाहेर पडतो तेव्हा त्या भक्ताचे, त्या शिष्याचे मन अगदी हलके व्हायला सुरुवात होते. आणि आताही त्या शिष्याचे आणि भक्ताचे डोळे नम्रपणे प्रेमाने बंदच आहेत. अर्जुना, त्याच्या या शिस्तीमुळे, शिस्तबद्धपणामुळे हळूहळू त्याचे मन अगदी निर्मन होते, अमन होते. संपूर्णपणे हलके झालेले मन त्या शिष्याचे, त्या भक्ताचे आता होते. आणि ह्या आंतरिक स्तरावरील, मनाच्या स्तरावरील यज्ञामध्ये, गुरुकृपेच्या यज्ञ कुंडामध्ये आता त्या भक्ताला, त्या शिष्याला इच्छांचे, अपेक्षांचे, वासनांची लाकडे टाकावी लागतात. ही लाकडे टाकल्यानंतर विकारांचे, मोहाचे, आसक्तीचे तूप देखील त्या यज्ञ कुंडात टाकावे लागते. आताही त्या भक्ताचे, शिष्याचे डोळे नम्रपणे आणि प्रेमपूर्वक बंदच असतात. अर्जुना, मोहाचे, आसक्तीचे तूप टाकल्यानंतर, इच्छांचे, अपेक्षांची लाकडे टाकल्यानंतर हळूहळू ज्ञानाचा ठिणगी असलेला ज्ञानाचा अग्नी मोठा होतो. त्या ठिकाणी ज्ञानाचा तेज निर्माण होतो. अर्जुना, ज्ञानाचा तेज निर्माण झाल्यामुळे त्याच्या चित्तातून, अंतःकरणातून, सर्वांगातून एक पवित्र श्वासाची ऊर्जा आत बाहेर करत असते. आणि आता सुद्धा त्या शिष्याचे, भक्ताचे डोळे नम्रपणे बंदच असतात. प्रेमाने तो बंदच ठेवतो. आणि तो भक्त, तो शिष्य त्या भगवंताशी, गुरूंशी एकरूप होतो. आणि प्रत्येक क्षणी हा मनाच्या स्तरावरील, आंतरिक स्तरावरील यज्ञ करत असताना त्याचा अनुभव गुरुमय, भगवंतमय होऊन जातो. कारण त्याचे सर्वांग, त्याचे मन, त्याचे चित्त, अंतःकरण, बुद्धी हे विश्व चैतन्याशी, ब्रह्म चैतन्याशी, त्याच्या गुरूंशी एकरूप झालेले असते. अशा प्रकारचा हा भक्त, शिष्य त्याच्या भगवंताशी, त्याच्या गुरुशी संलग्न होतो. आणि हा मनाच्या स्तरावरील, आंतरिक स्तरावरील यज्ञ पूर्ण करतो. आणि ह्या यज्ञाचा परिणाम म्हणजे तो भक्त भगवंतमय होतो, तो शिष्य गुरुमय होतो. आणि प्रेम, आनंद आणि परमानंदाचा सर्वोच्च अनुभव घेतो. चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर तो प्रत्येक क्षण घालवत असतो. अर्जुना, आणि ह्यालाच मी समाधी सुख असे म्हणतो. अर्जुना, मनाच्या स्तरावरील, आंतरिक स्तरावरील या यज्ञाचा परिणाम म्हणजे समाधी सुखाचा अनुभव घेणे आहे. अर्जुना, आणि आता सुद्धा त्या भक्ताचे, त्या शिष्याचे डोळे नम्रपणे बंदच असतात. आणि तो समाधी सुखाचा निरंतर अनुभव, परमानंदाचा, प्रसन्नतेचा निरंतर अनुभव घेण्यासाठी सदैव आतुरच असतो. त्या अनुभवातून त्याला बाहेर पडायचेच नसते. असा हा मनाच्या स्तरावरील, आंतरिक स्तरावरील यज्ञ असतो. अर्जुना, आता मी तुला यज्ञाचे प्रकार कोणकोणते असतात हे देखील समजावून सांगतो. ते पण तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, एक भक्त, एक शिष्य 5 प्रकाराने यज्ञ करू शकतो. पहिला प्रकार म्हणजे द्रव्य यज्ञ. ज्या भक्ताकडे, ज्या शिष्याकडे द्रव्य आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, त्याच्या आधारे
त्याची उपासना करून, त्याचे दान करून तो भक्त द्रव्य यज्ञ करू शकतो. पण ज्याच्याकडे द्रव्य नाही तो भक्त, तो शिष्य कर्मयज्ञ म्हणजे तपोयज्ञ करू शकतो. कर्मेंद्रियाच्या आधारे उपासना करू शकतो. कर्माद्वारे त्या भगवंताशी एकरूप होण्याचा प्रक्रिया म्हणजे कर्मयज्ञ करू शकतो. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार ज्ञान यज्ञ. जो भक्त, जो शिष्य ज्ञानाची उपासना करत असतो तो ज्ञानाच्या आधारे माझ्याशी एकरूप होऊ शकतो, संलग्न होऊ शकतो. आणि हा झाला तिसरा ज्ञान यज्ञ. चौथा वाकयज्ञ. शब्दांच्या आधारे, वाचेच्या आधारे मला अळवून तो माझ्याशी संलग्न होऊ शकतो, माझ्याशी एकरूप होऊ शकतो. हा झाला चौथा वाक यज्ञ. आणि पाचवा योग यज्ञ म्हणजे ज्या भक्ताला, ज्या शिष्याला अष्टांग योगाचे ज्ञान आहे त्या योगाच्या माध्यमातून तो माझ्याशी संलग्न एकरूप होऊ शकतो. हा झाला पाचवा योग यज्ञ. असे हे यज्ञाचे 5 प्रकार आहेत. तुला मी आधीच सांगितले की यज्ञ म्हणजे माझ्याशी, भक्ताला भगवंताशी, शिष्याला गुरुशी संलग्न होण्याची, एकरूप होण्याचा एक प्रक्रिया आहे. अर्जुना, यज्ञ करण्यासाठी सर्वात महत्वाची पूर्व आवश्यकता म्हणजे त्या भक्ताला, त्या शिष्याला त्याच्या कर्मेंद्रियावर, ज्ञानेंद्रियावर, त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या प्रत्येक कर्मावर संपूर्ण नियंत्रण मिळवावे लागते. आणि आपल्या इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा स्वामी व्हावा लागतो अर्जुना. तेव्हाच तो भक्त, तेव्हाच तो शिष्य सर्वोत्तम प्रकारे यज्ञ, आंतरिक स्तरावरील यज्ञ, मनाच्या स्तरावरील यज्ञ करू शकतो अर्जुना. आणि अशा भक्ताला, अशा शिष्याला मी गूढवादी व्यक्ती असे संबोधित असतो अर्जुना. अर्जुना, मी तुला आता थोडक्यामध्ये प्राणायामाचे प्रकार कोणते आहेत हे समजावून सांगतो. कारण प्राणायाम हे मी तुला काही काळानंतर विस्तृतपणे समजावून सांगणार आहे. पण त्याची थोडक्यात ओळख आता करून घे अर्जुना. मनुष्याच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या वायूंचे संचार होत असते. पहिला प्रकारचा वायू म्हणजे प्राण आणि दुसरा म्हणजे अपान. प्राण आणि अपान हे 2 वायू मनुष्याच्या शरीरामध्ये सदैव संचार करत असतात. ते खूप सूक्ष्म अवस्थेमध्ये असतात म्हणून त्याचा अनुभव प्रत्येक मनुष्याला येत नाही. पण जो ज्ञानी, प्रतिभावान, स्थिर, शांत व्यक्ती आहे, जो भक्त आहे, जो शिष्य आहे, तो ह्या दोन्ही वायूंचा, प्राण आणि अपान वायूंचा अनुभव घेऊ शकतो. आणि तो अनुभव तो प्राणायामाच्या आधारे घेऊ शकतो. प्राणायामाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार पूरक, दुसरा रेचक आणि तिसरा कुंभक. पूरक, रेचक आणि कुंभक हे 3 प्रकारे मनुष्य प्राण आणि अपान वायूंचा अनुभव त्याच्या शरीरामध्ये घेऊ शकतो. पूरक प्राणायाम प्रकारामध्ये मनुष्य प्राणवायू बाहेर आणि अपान वायू आतमध्ये घेऊ शकतो. रेचक ह्या प्रकारामध्ये अपान वायू बाहेर आणि प्राणवायू आतमध्ये घेऊ शकतो. आणि कुंभक जो थोडा अवघड प्रकार आहे, जे एक योगी, साधू, सत्पुरुष, सात्विक मनुष्य प्रयत्नाने करू शकतो. कुंभक प्रकारामध्ये प्राणवायू आणि अपान वायूचा हळूहळू प्रतिकार केला जातो आणि मनुष्य शुद्ध चैतन्याचा अनुभव हा प्रतिकार करताना घेऊ शकतो. असे हे प्राणायामाचे 3 प्रकार आहेत अर्जुना.
प्राणायाम म्हणजे काय याचे विस्तृत वर्णन मी काही काळानंतर तुला करणारच आहे. पण अर्जुना, या आंतरिक स्तरावरील यज्ञाचा आधार घेऊन तू माझ्याशी सदैव संलग्न राहण्याचा प्रयत्न कर. अर्जुना, माझ्याशी संलग्न राहताना देखील तुला तुझे कर्म करावेच लागेल. पण कर्म करताना निरीक्ष मनाने, निरपेक्ष मनाने, अलिप्तपणे, कर्मफळाचा त्याग करून, कर्मफळाचा कोणताही विचार न करता आलेले कर्मफळ माझ्या चरणी अर्पण करून तुला तुझे कर्म करावेच लागेल. अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की आंतरिक स्तरावरील यज्ञ करून, मनाच्या स्तरावरील यज्ञ करून आपल्या भगवंताशी, आपल्या गुरुशी प्रत्येक क्षणी मनुष्य संलग्न राहू शकतो. पण ही संलग्नता ठेवताना मनुष्याला त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करणे आवश्यक आहे. आणि कर्मफळाचा विचार न करता आलेले कर्मफळ भगवंताच्या व गुरुच्या चरणी अर्पण करणे आवश्यक आहे. हा संदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या प्रवचन पुष्पातून देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 59व्या प्रवचन पुष्पात 59व्या भागात आपण यज्ञाचे अंतिम ध्येय कोणते आहे आणि सर्वोच्च व अंतिम यज्ञ कोणता आणि तो कशा प्रकारे केला जाऊ शकतो, आपल्या भगवंताशी, आपल्या गुरुशी प्रत्येक क्षणी संलग्नता कशा प्रकारे मनाच्या स्तरावरील, आंतरिक स्तरावरील यज्ञाने आपण करू शकतो, ह्याचे श्रवण आपण पुढील 59व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली, सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.